खासदार म्हणून लोकशाही पायदळी तुडवलेली आहे. परवा रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर जे अणुऊर्जा प्रकल्पाबाबत कोण येतील त्यांना फटके घालीन किंवा त्यांच्याबाबत त्यांनी असं सांगितलं की रोजगार उपलब्ध करून देतो, त्यांना पैसे मिळतील अशा प्रकारचं सांगत असताना राणेंनी यांनी लक्षात ठेवावं की जैतापूर प्रकल्प झाल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळाला आणि किती लोकांची वीज निर्मिती झाली ती एकदा लोकांना जाहीर करावं. म्हणजे राणेंचा जो फटके देण्याचा विषय आहे तो शेवटी लोक ऐकतील. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राणेंचं ऐकण्याच्या मनस्थितीत राहिलेलं नाही. लोकांना आता कळलेलं आहे की राणे नुसत्या धमक्या देतात, फटके घालीन म्हणजे काय लोक आता सिंधू जिल्ह्यातले लोक ऐकणार नाहीत. ज्या सिंधू जिल्ह्याने आतापर्यंत प्रत्येक ज्या ठिकाणी असलेल्या चांगल्या प्रकल्पाला स्वागत केलं आणि जे फसवे प्रकल्प आहेत राणेंचे, ज्या राणेंनी आपल्या निवडणुकीच्या पूर्वी जे आपल्या मंत्रालयाचे 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर काढणार म्हणून त्या ओरोसला दगड लावला आहे, ते ट्रेनिंग सेंटर राणेंचं खासदारकी संपत आली तरी अजून ट्रेनिंग सेंटर सुरू झालेलं आहे. म्हणजे या फसव्या घोषणा आणि फसव्या धमक्याला जिल्ह्यातली जनता आता घाबरत नाही. जिल्ह्यातल्या असलेल्या जनतेबरोबर ज्या आंबा बागायतदार, जे मच्छीमार, ज्या ह्याच्यामध्ये अणुऊर्जामध्ये प्रकल्पामध्ये जे सफर होणार आहेत त्यांच्या पाठीमागे शिवसेना आणि आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि त्याला विरोध करत राहणार आहोत. तेव्हा राणेंनी अशा पद्धतीचं समजू नये की आपल्या धमकीमुळे फटके घालीन की अमके घालीन. हे फटके घालीन आता हे विषय संपले आणि राणेंचे आता हे विषय संपत आले. त्यामुळे राणेंनी ह्या अशा प्रकारच्या धमक्या देऊ नये. कारण आपल्या काळात त्यावेळी BJPच्या खासदारावरती दगड मारला जे भाई गिरकरवरती, ती परिस्थिती आता राहिलेली नाही. त्या BJPमध्ये त्यावेळी आपण काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना जो जैतापूर आणला त्या प्रकल्पाचं काय झालं ते जनतेला एकदा उघड करून सांगावं. आणि आज सत्तेतले सर्वच आमदार खासदार आज वेगळ्या पद्धती झालेलं आहे. आज राणेंनी फटके घालीन म्हणतायत तर मुंबईचे खासदार संजय दिना पाटील गोळ्या घालीन, बॉम्ब टाकीन, 5 मर्डर केल्यात अशा प्रकारचं बोलून म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे खासदार आमदार या ठिकाणी करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सर्व जनतेने आता बघावं की आपण 500-1000 रुपये या निवडणुकीला घेतले, यांना निवडून दिले, या निवडून दिल्यानंतर हे कसे उन्मत्त होतात हे आता जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आणि जनतेने आता यावरती आपला आवाज उठवला पाहिजे. जनतेच्या आवाजाबरोबर शिवसेना त्यांच्याबरोबर असेल. त्यामुळे राणेंनी अशा प्रकारच्या धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. आता या धमक्या पुष्कळ झाल्यात. याच्यापूर्वी पण धमक्या ज्या त्यांना माहिती आहे आणि धमक्या दिल्यानंतर काय होतं की ज्या असलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पामध्ये त्या ग्रामस्थांना आम्ही तडीपार करू अशा प्रकारे सांगितल्यानंतर राणेंनाच तडीपार जिल्ह्यातल्या ग्रामस्थांनी आणि जे असलेल्या जिल्ह्यातल्या जनतेने केलं आणि त्या ठिकाणी तिथे पाडलं ते राणेंना माहिती आहे. त्यामुळे राणेंनी आता अशा प्रकारच्या धमक्या बिमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. राणे कंपनी जनतेला आता कळून चुकलेली आहे. राणे कंपनीवर जनता आता काही योग्य तो निर्णय घेईल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.